म्हणतात, फक्त पोरी. काही जणांनी फाशी घेतली. फाशी काय करता आता? फाशी घेतल्याशिवाय पर्यायच नाही. पोरगीच मिळेल ना. आता लग्न झाल्यावर झाले, आता पोरी झालेत कमी आणि त्यांना आले डिमांड, आणि त्यांच्या आईला आले डिमांड. कुठंही गेला नाकात नाताला झटका. ते म्हणतात आमची मुलगी कोणाला द्यायची नाही हो, मुलगा दिसायला छान पाहिजे, पगार भरपूर पाहिजे, आणि त्याला आईबाप नसलेच पाहिजे. आणि काय लग्न झाल्यावर काय बिताड्या संग बोलशील का? काय काय अपेक्षात लय वाढले. हां, मला कलेक्टर जावं पाहिजे, आणि मला जमीन पाहिजे, आणि आमची पोलगी राहण्यात येणार नाही. जमीन काय इकायला पाहिजे का तुम्हाला? अय सासा, अय म्हातारी. अपेक्षा. आता काल परवा आमच्या गावाकडे एकाचं पोर लग्नच जमत नव्हतं. तू तोंड वाकडं करून आला महाराज. लग्न. मी म्हणलं मी जमवतो, तोंड वाकडं करू नको. आणि ते मी म्हणलं का तुम्हाला काय करावं लागल? मी म्हणलं माळ आणि बुक्का. महाराज माळ बुक्का तो पण जमला. मी जमवतो, तुम्हाला काय करावं लागल? मी म्हणलं माळ. महाराज बोला ना शब्द, आणलो माळ बुक्का. हां, मी म्हणलं बारीक मानेची माळ जमत नाही बा. हे बारीक मान्यावर बारीकच बायको भेटल. तुम्हाला नाही, मला मोठी पाहिजे. मी म्हणलं मग टपुरी मान्याची माळ. हटकाला इथं झोपताना कसं रुतायचं. मला मनाचं लाई रुतात. मी म्हणलं लग्न मग रुथून द्या, मग रुथून द्या. लग्न म्हणले की गडी शिवच्या पुचवायचा. तो असा बारीक बुक्का लावायचा. म्हणलं मोठा लाव, कपाळ काढला होईल ना, लग्न लावतो. टपरान बुक्का, टपरान माळ, दोस्तरान नेहरू टोपी, असा भंगडा केला. कोणत्याही कीर्तनात मी पुढं तो मागो, मी पुढं तो मागो. काय दिवसानं तेच पुढं मी मागो. आणि लोक त्याच्यात पाय पडायचे, महाराज महाराज. मी म्हणलं खरायला तर किंमतच नाही र. मग कीर्तन झाला, महिला मंडळ म्हणायची अगं हे महाराज संघ आलेलं होतं. अजून उलट विचार करायचे, माऊली संघ राहतंय, व्यसन नसल, धार्मिक असं, आईबापाला जपीत असं, संस्कार दिसतंय, बुका लावतंय, माळ आहे घरामध्ये, वारकरी दिसतंय, देऊन टाका पोरगी. 10 जणांचे सोरे जमून दिले आमच्या गावाकडं. आता इथं जर कोणाचं जमत नसल, हिप्पी जमतं का? नाही नाही ते जमतंय ना. वन साईड भाग हिप्पी हिप्पी जमतंय ना. का झालं नाही का? अजून आहे का? हां, ती थोडी हिप्पी कमी कर. नाहीतर ती म्हणायची कभी कभी मेरे दिल में कभी. गेलं का पळून? ते म्हणलं मारायचं नका आणि कीर्तही नको. त्यानं घर गाठला आधी. कभी कभी मेरे दिल में हिप्पी वाला. आणि ती काय म्हणती, दिल दे दिया है इट भी दे दो. काय येडवणी करताय पोरं बा, मोठे पोरं. जर तुमच्या अंगात जर लई वळवळ किडा आहे ना, ते दिसत नाही, ते झाडा खालचे निंबा खालचे सांगतोय. आणि जर इथं पोरं आले असतील, तुमच्या अंगात लई ताकद आहे ना, इथं देशावर प्रेम कर ना. आणि माझी जिंदगी नाच झाली. आणि तुला काय पोरीनं प्रेम करायला सांगितलं होतं? हे हृदय एवढं हलकट नाही याच्यावर कुणी प्रेम करावं. हे हृदय एवढं हलकट नाही याच्यावर कुणी प्रेम करावं. आणि आपण एवढे नादान नाही, एवढं चांगलं हृदय कोणालाही द्यावं. खायला पुरे प्रेम करतो. मला कॉलेजची पसंत झाली, मी तिला ओके म्हणलं. हा काय विचार करत जा ना थोडं. काल 26 जानेवारी म्हणजे काल परवा 26 जानेवारी साजरा केला का आपल्या शाळेमध्ये? हां, डबल बॅटरी साजरा केला ना. राष्ट्रगीत पाठ होतं का? हां, राष्ट्रगीतात पाठ नाही, झेंडा घेऊन दमतो असं. त्या झेंड्याला खाली ह्याला वर केला पाहिजे असं. मी आई वडिलांच्या पाय पडत नाही, देवाच्या पाय पडतो. देव चोरून काय, देव काय फायदा नाही.
एक माणूस देव चोळायला भेटलो, देव चोळीत बसलं होतं आणि तिकडून कुत्रं आलं, देव फेकून आणला. अरे काय देव चोळीत तू काय येण्यावाने काय करतो तू? अरे इथं घरी 2 देव आहेत ना, जगाचा बाप, बाप म्हणजे विठ्ठल आणि आई म्हणजे रुक्माई. आणि तू आईला काय म्हणतो? खरं बोल. बघ मम्मी कोण कोण म्हणतं हातोरी करा म्हणजे असं. डबल बॅटरी म्हणत नाही तू? मम्मी कोण कोण म्हणतं? हात खाली कर, हात खाली कर. बघा ते किती मोठं आहे. 10वीचे पोरग दिसते माझे. 10वीचे पोरग आणि 5वीच्या घरात हात घालते. ते 5वीचं कवा 10वीला यायचं, हे कवर जगायचं, असं जमतच नाही. तू कितीला आहे? तू 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 उठ 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 उठ, घाबरू नका, उठ ना. उठ उठ रे. बरं उठ उठ. बापाच्या बायकोला टिंब टिंब म्हणतात, कोणी सांगू नका. आज तूच मला विचार बाप कोणाला म्हणतात, म्हणजे झट्टेचे. उठ उठ उठ, घाबरू नको, उठ ना. आता शिरली का? उठ दो, उठ उठ उठ. काय त्रास आहे का इथं? विठाला विठाला विठाला. काल परवा एक माझ्यापाशी आलं, कापड दुकानदार होतं. ते माझ्या कीर्तनातच येत नव्हतं आणि मी त्याच्या नादानं आलं. ते आलं तर आता लांब बसव ना, बसलं मार माझ्यापाशी बसलं. कापड दुकानदार होतं आणि ते झोपलं आणि त्याला झोपी स्वप्न पडलं. 5 मीटर कापलाय, गिराईक आलं आणि 5 मीटर कापड द्या ओढलं. ते माझं धोतरच ओढलं. कुठं झोपाव काय कळत नाही का नाही? छंद लागायला पाहिजे. तुकोबारांच्या रक्तामध्ये सुद्धा नाम चिंतन होतं. आपल्या रक्तामध्ये एकच आहे, तूच मी जाने. तुझ्याशिवाय माझं जीवनच नाही. तू है तो मेरे पल में भी जी नहीं सकता. अरे काय येड्यावानी करतो भाऊ. तिच्या पायी 3 जणांनी फाशी घेतली आणि तू चौथा लागलाय आता. विठाला विठाला विठाला. हो हे पोरं आहेत ना, आई वडिलांच्या पाय पडत नाही, देवाच्या पाय पडतात. इथं घरी इथं 2 देव आहेत ना, देवांच्या पाय पड ना. इथं देवांच्या आधी पाय पड, मग तिथं नंतर पड. आणि एका दिवशी तुम्ही देवाच्या पाय पडू नका, पण आई बापाच्या पाय पडायचं विसरू नका. आई बापाचे पोरं मनाला लई चित्र आहेत. इथं कीर्तनात बसले म्हणून शांत आहेत, लई वळवळ करतात. ही आता एका गुरुजीने एका मुलाला प्रश्न विचारला, तुझा जन्म कधी झाला? आणि बुधवारी. आणि तुझा? डायरेक्ट स्वराला. आणि तुमचा? रविवारी. रविवारी कुठं जन्म होत असतं काय? सर म्हणले का रविवारी तर सुट्ट्या असते. काय पोरं बा, लई चित्र. आता एका गुरुजीने एका मुलाला प्रश्न विचारला, आणि तू 15 फळाची नावं सांग. किती? सर्वांनी उत्तर द्या. किती? 5वर? अरे येड्या, 1वर 5 म्हणजे किती? 15. 15 फळांची नावं सांग. तो म्हणला सर फळांचा राजा आंबा. गुरुजी म्हणले शब्बास. तो म्हणला सर नारळ. गुरुजी म्हणले शब्बास. तो म्हणला सर चिक्कू. गुरुजी म्हणले शब्बास. थांबलं ते बोरगी चित्र होतं, थांबलं. मग मास्तरने विचार केला, ह्यांनी तर 3च फळाचे नावं सांगितलेत. सकाराम अजून 12 फळाची नावं सांग. तो म्हणला सर 1 डझन केळी. 3 आणि 12 झाले ना 15. हे असली पोरं. एकाने गुरुजी आले वर्गामध्ये, पप्या उठ, तुझ्या पुढच्या दिशेला पूर्व आहे, तुझ्या उजव्या हाताला उत्तर आहे, तुझ्या डाव्या हाताला दक्षिण आहे,
माग काय? तो मला माझी चड्डी फाटलेली आहे म्हणणं. आता अरे सर तुला दिशा विचारतायत आणि तू असेच उत्तर सांगलं. आणि एकाने सरांनी सांगितलं पप्या उठ, दगड पाण्यात टाकल्यावर बुडतो का? पप्यानं सांगितलं सर बहुतेक त्याला पोहता येत नसेल. का असे पण एक गणिताचे टीचर आले आणि सांगितलं सकारा उठतो. 5 मधून 5 गेले किती राहिले? तो म्हणला 5 मधून 5 गेले किती राहिले? मला नाही येत. हा एवढं सोपं नाही. मग तेव्हा अजून सोपं करून सांगा. मग सरांनी सांगितलं तुझ्या आईनं डब्यात किती चपाती दिली? 2. 2तले 2 खाल्या, खाली काय राहिलं? तो म्हणलं भात. अरे येड्या शून्य म्हणणं, भात कुठं असतं काय? येड, हे बी येड आणि ते बी. सर म्हणले चुप बस, कमराचा बेल्टच काढून मारेल. तो म्हणला सर बेल्ट काढून तुम्ही मला मारूच शकत नाही का? आणि बेल्ट काढले तुमची पॅन्टच खाली येणार. काय जन्माला आई वडिलांना त्रास, शाळेत गेला गुरुजीला त्रास, लगीन केलं सासरवाडीला त्रास, आणि मेला कावळ्याला त्रास. देव देव तुको माराय देवाला म्हणू लागले, मग देव तुको भरायला म्हणू लागले. आता भेटलोच आहे ना, पण प्रत्येक व्यक्तीला आवड असते. आवड म्हणला ज्याची मी ज्याच्यात आपल्याला काही गाणे पाठ नाही, पण फुकून द्यायचं ते आहे ते. विठाला विठाला विठाला